नि सा गा पनि पनि गा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि गा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष। नमस्कार, रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ सिथी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात। मित्रांनो, आज आपण सुप्रसिद्ध भारतीय खगोलशास्त्रज्ञ सुब्रमण्यम चंद्रशेखर यांच्याविषयी माहिती आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमामधून जाणून घेणार आहोत। सुब्रमण्यम चंद्रशेखर हे सुप्रसिद्ध भारतीय खगोलशास्त्रज्ञ होते। सुब्रमण्यम चंद्रशेखर यांनी विलियम ए फाउलर यांच्यासोबत भौतिकशास्त्रात केलेल्या संशोधनामुळे त्यांना सन 1983 साली संयुक्तरित्या खगोलशास्त्रातील नोबेल पारितोषिक पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे। सुब्रमण्यम चंद्रशेखर हे नोबेल पारितोषिक विजेते सर CV रमण यांचे पुतणे होते। सुब्रमण्यम यांचे महाविद्यालयीन शिक्षण चेन्नईच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून पूर्ण झाले। यानंतर ते अमेरिकेला गेले। त्या ठिकाणी त्यांनी खगोलशास्त्र तथा सौरमंडळाशी संबंधित विषयावर अनेक अशा या थोर महान व्यक्तीबद्दल आज आपण आपल्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमामधून माहिती जाणून घेणार आहोत। सुब्रमण्यम चंद्रशेखर यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1990 रोजी झाला। हे भारतीय आणि अमेरिकन शास्त्रज्ञ होते। आधुनिक खगोलशास्त्रात त्यांचे काम मूलभूत आणि महत्त्वाचे मानले जाते। ताऱ्यांच्या उत्पत्ती कशी होते ते चंद्रशेखर यांनी शोधून काढले। त्या कामासाठी त्यांना 1883चे नोबेल पारितोषिक मिळाले। याशिवाय त्यांना पद्मविभूषण, ब्रूस पदक व इतर अनेक पारितोषिके मिळालेली आहेत। चंद्रशेखर यांचा जन्म ऑक्टोबर 19, 1910 रोजी लाहोर येथे झाला। त्यांचे वडील सुब्रमण्यम हे तेव्हा लाहोर येथे भारतीय रेल्वेच्या ऑडिट खात्यात होते। लाहोरला त्यांचा जन्म झाला त्याआधी काही महिने त्यांच्या आजोबांचे रामनाथ चंद्रशेखरांचे निधन झाले। दाक्षिणात्य ब्राह्मण कुटुंबात आजोबांच्या मृत्यूनंतर जन्माला आलेल्या अभ्रकाला तीच व्यक्ती जन्माला आली असे समजून तिचे नाव दिले जाते। तसेच चंद्रशेखरांना त्यांच्या आजोबांचे नाव ठेवण्यात आले। लाहोरच्या लॉरेन्स गार्डन या भागात ते राहत होते। त्यांचे वडील सुब्रमण्यम हे कर्नाटक संगीताचे उत्तम जाणकार व स्वतः वायोलिन वादक देखील होते आणि संगीतशास्त्रावरील काही पुस्तकांचे लेखन त्यांनी केले। तर चंद्रशेखर यांच्या आई सीता बालकृष्णन या अतिशय हुशार होत्या। त्यांनी इंग्रजीतील पुस्तकांचे तमिळ भाषेत अनुवादन केले। तर त्यांचे काका विश्वप्रसिद्ध वैज्ञानिक सर CV रमण हे होते। अशा हुशार घराण्यातील असलेले डॉक्टर चंद्रशेखर स्वतःही लहानपणापासून प्रतिभावान होते। डॉक्टर चंद्रशेखर यांचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण हे घरीच झाले, तर उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण मद्रास येथे झाले। 1930 साली डॉक्टर चंद्रशेखर BSc झाल्यानंतर केम्ब्रिज विद्यापीठातील ट्रिनिटी कॉलेजमध्ये उच्च शिक्षणासाठी दाखल झाले। तेथून PhD झाल्यानंतर डॉक्टर चंद्रशेखर शिकागो विद्यापीठ येथे 1939 साली सहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले। डॉक्टर चंद्रशेखर यांची ओळख म्हणजे चंद्रशेखर मर्यादा। 11 जानेवारी 1935 या दिवशी डॉक्टर चंद्रशेखर यांनी एक सिद्धांत मांडला। पुंजवाद आणि सापेक्षतावाद यांची सांगड घालून चंद्रशेखर यांनी श्वेतबटूंची कमाल
वस्तुमान मर्यादा सूर्यापेक्षा 44% इतकी असू शकते, असा त्यांनी सिद्धांत मांडला. या सिद्धांताद्वारे यात सूर्यापेक्षा लहान असलेले तारे म्हणजे वटुतारे यांचे अस्तित्व कशामुळे टिकून आहे हे गणिताद्वारे डॉक्टर सुब्रमण्यम चंद्रशेखर यांनी मांडले. या सिद्धांतासाठी डॉक्टर चंद्रशेखर यांचा विरोध करणारे डॉक्टर आर्थर एडिंग्टन हेही याच समस्येवर विचार करत होते, पण त्यावर त्यांना उत्तर सापडले नाही. एडिंग्टन यांनी चंद्रशेखर यांच्या सिद्धांताला विरोध केल्याने तो सिद्धांत मागे पडला. चंद्रशेखर यांनी 1939 साली आपला सिद्धांत अन इंट्रोडक्शन टू द स्टडी ऑफ स्टेलार स्ट्रक्चर या नावाच्या पुस्तकात विस्तृत स्वरूपात मांडला. 1950च्या दशकात शास्त्रज्ञांनी या सिद्धांतातील मते शास्त्रज्ञांना पटू लागले. त्या दिशेने संशोधन हे सतत सुरूच होते. अखेर जगभरातील शास्त्रज्ञांना डॉक्टर चंद्रशेखर यांचे म्हणणे पटले. 1983 साली त्यांच्या संशोधनाची मान्यता म्हणून डॉक्टर चंद्रशेखर यांना जगातील सर्वोच्च समजले जाणारे नोबेल पारितोषिक देण्यात आले. अखेरपर्यंत अमेरिकेतच स्थायिक राहणारे आणि संशोधन कार्यात कार्य करणाऱ्या डॉक्टर चंद्रशेखर यांचा मृत्यू 21 ऑगस्ट 1995 रोजी झाला. डॉक्टर चंद्रशेखर यांना मिळालेले पारितोषिक म्हणजे सन 1944 साली ते रॉयल सोसायटीचे फेलो बनले. सन 1952 साली त्यांना ब्रूस पदक देऊन सन्मानित करण्यात आले. सन 1953 साली रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे सुवर्ण पदक त्यांना प्रदान करण्यात आले. सन 1957 साली अमेरिकन अकादमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेसच्या रॅमफोर्ड पुरस्काराने डॉक्टर चंद्रशेखर यांना गौरवण्यात आले. सन 1966 साली राष्ट्रीय विज्ञान पदक संयुक्त राज्य अमेरिकेद्वारे त्यांना देण्यात आले. सन 1968 साली भारत सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. सन 1971 साली नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सद्वारा हेनरी ड्रेपर मेडल बहाल करण्यात आलं. सन 1983 साली भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक डॉक्टर सुब्रमण्यम चंद्रशेखर यांना प्रदान करण्यात आले. ही होती डॉक्टर सुब्रमण्यम चंद्रशेखर यांच्याविषयीची माहिती. असेच काही वेगवेगळे व्यक्तिविशेष आणि वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोत ओनली ऑन रेडिओ MPSC गुरु. याचसोबत विद्यार्थ्यांना जर आता आम्हाला फीडबॅक द्यायचा असेल तर विद्यार्थी आम्हाला फीडबॅकसुद्धा देऊ शकतात. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲपचा नंबर आहे 8698869880 अर्थात 8698969880. याचसोबत विद्यार्थ्यांना जर ईमेल थ्रू त्यांची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवायची असेल तर त्यासाठी आमचा ईमेल ID सुद्धा आहे. आमचा ईमेल ID आहे radiompscguru@gmail.com. या दोन्ही माध्यमातून विद्यार्थी त्यांची प्रतिक्रिया किंवा त्यांच्या काही शंका आम्हाला नक्कीच कळवू शकतात. याचसोबत विद्यार्थ्यांना जर MPSC, UPSC आणि इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स रिलेटेड काही व्हिडिओज किंवा काही माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी आमचं यूट्यूबवर चॅनल देखील आहे. आमच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे स्पेक्ट्रम अकॅडमी. नक्कीच आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. टिल दॅट असेच काही वेगवेगळे कार्यक्रम ऐकण्यासाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. स्पेक्ट्रम अकॅडमी, ज्ञानासोबत यशाची हमी.